हाय एव्हरीवन, मी आहे निधी. तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूबच्या चॅनल मध्ये. तर तुम्ही सर्वांनी लाईक फॉलो युट्यूब चॅनल आणि आपल्या दादाचं युट्यूब चॅनल आहे आणि आपण ही तो काकांशी खेळतोय आणि आपल्या दादाच्या युट्यूब चॅनलला तुम्ही शेअर फॉलो सबस्क्राईब सगळं करा. गाईज, मी आहे निधी, ही आहे प्रीती आणि ही आहे सिद्धी. तर आता आपण आहे ना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं आमच्याकडे बोलायला काही विषय नसला की आम्ही दादाला डोकं लावायला येतो आणि दादाला डोकं लावायला एकच टॉपिक दादा. आणि मी ही चालली आता बाय. तू ग जाऊ का नको जाऊ असं माझ्या एका अर्थी मनामध्ये चाललं होतं, पण मी चालली आता. जाऊ दे. गाडी खाल्ली दादा हे खाली घे ना. हो पण एकच मिनिट, मला ब्लॉग चालू नाही रे माझा. बाय. तुम्ही सर्वांनी ही आम्हाला सपोर्ट करा. आणि तर प्रीतीला नाही नेलं म्हणून प्रीती चिडलेली आहे. चाललोय. प्रीतीला नाही नेलं तर प्रीती रडतीये. हम दोनों चले अब. बाय बाय बाय. चला आपण फुलवर बघूया. लटकून दिलंय बघा ना, किती छान झालंय. कोणी दिलंय पण नाही ग, कोण तर लटकून दिलंय. मी त्याला जपून ठेवलं इथं. तर या ठिकाणी काकी पीठ मळताना मग उद्या पीठला जायचं, त्यामुळे काकी खूप आनंदी आहे. पीठ मळताना सुद्धा त्यांनी पीठ मध्ये पोहोचले. कसा अनुभव आहे त्यांचा? थोडीशी एक्सपिरियन्स. आणि मला यांचे प्लीज काकी थोडस सांगा ना. आणि मला यांचे गाईज ऐका ना गाईज, मला यांचे एक्सप्रेशन बघून असं वाटतंय मी मार खाणार आहे. मला असं वाटतंय कुणी जर कुठं जायचं असलं तर मी आवरून देते, पण माझं आवरायचं मलाच, परत घरच्यांचं आवरायचं मला, त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आहे. नको टेन्शन मम्मी, मी आहे ना, मी आहे ना. आणि चमचा देऊन काकीचं सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही. मी काहीच नाही करणार मम्मी. काकी तुम्ही सांगा कुठे जायचंय ट्रिपला? काय मला आयडियाच नाही. फक्त जायला जायचंय म्हणून एवढीच आयडिया. तर कुठं ते ते काहीच माहित नाही मला. थोडं एक दोन. नाही मला नाही. मला माहिती गाईज, त्यांना ब्रह्मगिरीला जायचंय, खूप एक्सायटेड आहे. कालपासून तर त्या तयारी खूप चालू खोटं आहे. बोलताय. त्यांना खरं तर ब्रह्मगिरीला जायचंय. खूप एक्सायटेड आहे त्या ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी. 2 दिवसापासून त्यांची तयारी चालू आहे. काय सांगू, हा ड्रेस आण, तो ड्रेस आण, इस्त्री कर, बिस्त्री कर. बोललं आमचे तर त्यांना काका खूप तिथं राग येतोय, त्यामुळे आम्ही इथंच थांबतो. आमचे काका ते तर म्हणत होते इस्त्री करू करू ड्रेस जाळून टाकले पारे मी. बरोबर आहे काय? आता ह्याच लाटण्याने जर आपल्याला मार बसला तर आपल्याला पळायला जागा नाही भेटणार. त्यामुळे That's why आम्ही- आपण हा ब्लॉग इथंच बंद करतोय. नाही अजून बंद नाही करायचं. नाही करायचंय बंद, असं ठरलंय त्यांचं. परत जाऊ दे, आपल्याला नाही करायचं. मम्मी तू एक्सप्रेशन डेंजर नको देऊ, रात्री झोपायचं नाही मला. माझं डोकं दुखू राहिलं आणि मला थोडं भिजतंय. हे बघा, जायच्या आधीच असं कारण सुरू झाले. काय हा गोळी आणा. काका बायांविषयी थोडस माहिती. उद्या कुठं जाणार आहे? तुम्ही खुश आहे का नाही? हो खूप खुश आहे. बाया उद्या फिरायला जाणार आहे. बाया उद्या त्याच्यामुळं मी खूप खुश आहे. बाया उद्या गाईज तुम्ही आता यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ते तोंडावर म्हणावं लागतं. डोक्याच्या गोळ्या. कारण की पप्पाला वर्षभर इथंच राहायचंय. काकी काकाला धुसफूस करताना. कारण की पप्पांनी आयुष्यभर इथंच राहायचंय. त्यांना माहिती आज जर काही बोललं तर वाढवून जातो जाता कधी एक आता निघू. हे दिली जाईल मिक्सर घेऊन जाय, पप्पाला दवाखान्यात घेऊन जाय. ओके गाईज, मी जाऊन येते आता. मला आहे का असतं भाजी बट्टी मला काही कळतच नाही. मटकी बट्टी मटकी गाईज आम्ही चाललोय दादाकडे. दादाच्या रूम मध्ये दादा काय करतोय याची दादा तपासणी. रूम मध्ये नाही, दादा आहे ना नमक पाणी करून राहिला. ते आम्ही दोघे मिळून आता एक गाणं म्हणणार आहे ज्याच्यात Dedicate this song my brother. एक मेरा भाई है सारी उमर हमें संग रहना है. Dedicated this song my brother. मेरा भाई है. खूप सुंदर गाणं. प्लीज छान छान कमेंट करू नका. इथे आणि तू तिथे हा खेळ आता संपला. गाईज आम्हाला पाणीपुरी खायला जायचं होतं, पण सगळा प्लॅन फुस झाला. असं अजूनही फ्लॉप नाही झालेला. अजून काकाच्या मनावर आपण जाऊ शकतो. नाही तर आम्ही या ठिकाणी पाणीपुरी खायला नाही जाणार आहे. नाही जाणार. सगळं कॅन्सल झालंय गाईज.
खरंच सगळं कॅन्सल झालं आमचं. मूड गेलाय गाईज काय सांगू आता. पार्सल घेऊन आलो असतो तरी चाललं असतं, पण ह्या मॅडमला पार्सल नाही खायचंय असं प्रॉब्लेम. त्यांना तिथं जाऊन मातीत लोळून त्यांना तिच्या मातीत लोळून डुकरांसोबत मी त्यांना share सांगते करून तिथे किती खायचंय. बावळटपणा आहे, ते ऐकतच नाही गाईज. तोंड नको आता मी गाडी ड्रायव्हिंग करणार आहे. तर या ठिकाणी आत्ताच पाऊस झालेला आहे, त्यामुळे खूप छान असं वातावरण आहे. आणि सगळे ओ बिना मेहर कापडाचे बाबे, अन्नवाणी फिरताय. त्याबद्दलही खूप तेरा जास्त. शुक्रिया हवे. आणि ऐका तर आपली नाही का यार खरं ना आपले आता 3-4 बंगले आहेत, मग आपण होम टूर दिली तर किती छान होईल असं मला तरी वाटतं. दिदींदांचा एक आहे, आपण रानामध्ये जाऊन पण अमोल काका, दीपक काका, ही प्रीती ना अंधारात फिरती, तर मला यांचा सिद्धिंदांचा सांगायचंय की तिने अंधारात फिरू नये, कारण की तिला किती वेळेस आम्ही सांगितलेलं आहे अंधारात फिरू नको म्हणून. इथून आम्ही नानाचं भूत घेऊन खेळायचो. सॉरी पण मग काय खेळायचो इथून आहे ना असं इथपर्यंत किती एकदा तर आम्ही इथं हॉरर ठिकाणी चाललोय जरा. ठिकाण आहे आमच्या घराचं, म्हणजे So guys, आपल्या पिट्टूचं काहीतरी नवीन तुम्हाला हे हॉरर वाटत असन, हे बघा इथून हे घर आहे, इथं हे घर आहे, कारण इथं घर आहे, पूर्ण इकडं अंधार आहे. सुनसान इथे एकदा पण- कडी वाजलेली आणि त्याच्यानंतर पण आम्हाला इथे काहीच वाटत नाही, कारण आता आम्हाला आमचं सध्याला इथं काही नाही वाटत, कारण आम्ही इथे गणपती बाप्पा वगैरे बसवलेले आहेत. दॅट्स वाय. आणि हे बघा इथं कोणीच राहत नाही, तर इथे कुलूप लावलेलं आहे फक्त. इकडे कुलूप, त्या दाराला हे नाही. आमचं चर्चासत्र मांडण्याचं ठिकाण आहे सगळ्यांचं गल्लीतलं. तर इथून खडखड खडखड असा आवाज झालेला खूप जास्त. आणि हे बघा हा लाईट सुद्धा भूताच्या साह्याने कमी कमी झालेला आहे. त्याला काही आता मम्मी चिडू शकते या. तर या ठिकाणून खूप छान असा व्ह्यू आहे. जर भूत वगैरे जर आलं तर सांगताना असं सांगा आम्ही गेल्यानंतर की भूतच होतं नक्की. ए थांब निधी थांब. अय पिट्टू थांब. तर याच ठिकाणी आपण आपला ब्लॉग बंद करूया.